40 शेळ्यांना किंवा 50 मेंढ्यांना किती गुंठ्यातला मेथी घास चालू शकतो किंवा आपण वापरू शकतो, किंवा 10 गुंठ्याच्या मेथी घासामध्ये किती शेळ्या किंवा मेंढ्या आपण पाळू शकतो. कसाही प्रश्न असू द्या, पहा व्यवस्थितरित्या. पुढं मी सांगतोय, लक्ष देऊन ऐका व्यवस्थितरित्या. ऐक तरुणी उगीच वनवन फिरू नको, नोकरीसाठी फिरू नको, हमालीसाठी फिरू नको, शेळी मेंढी पालन करून मालक बनणे सोडू नको. र र र र माझ्या सजने ग तू, माझ्या रावजी ग तू, माझ्या सजने ग तू, माझ्या रावजी ग तू. समजा आपल्याकडं 40 शेळ्या आहेत. नीट लक्ष द्या आता इथून पुढे. साधारण घासाच्या एका वर्षात किती कापण्या होतात ते कळणं आवश्यक आहे. तर उन्हाळ्यात जर कापण्या केल्या तर 17 दिवसाला, लक्षात ठेवा, 17 ते 25 या दरम्यान वर्षभरात तुम्ही घास अतिशय लोअर पद्धतीनं सांभाळला तर 17, आणि चांगल्या पद्धतीनं घास सांभाळला तर 24 ते 25. मी 17ही धरत नाही, 24ही धरत नाही, मी 20 कापण्या धरतो फक्त. मेथी घासाच्या किंवा लसूण घासाच्या एका वर्षामध्ये म्हणजे 365 दिवसामध्ये 20 कापण्या होतात. कमीत कमी धरले मी. प्रत्येक कापणी तुमची 17व्या दिवशी होतेच. जास्तीत जास्त 18वा दिवस आला पाहिजे. फिरून तो घास धान गुंठ्यातला कापायला 17 दिवसांनी किंवा 18 दिवसांनी आला पाहिजे. लक्षात ठेवायची गोष्ट. आणि तो तशा पद्धतीनं येतोच. जास्तीत जास्त 20 दिवस. 20 दिवसांनी पुन्हा मूळ जागेवर आपण आलो पाहिजे. हे झालं साधं सोपं गणित. आता बघा पुढं नीट लक्ष द्या. आपल्याकडं 40 समजा शेळ्या आहेत किंवा 40 मेंढ्या आहेत. कमीत कमी एका वेळेला द्विदल चारा हा शेळीला किंवा मेंढीला कमीत कमी 1 किलो, जास्तीत जास्त 1.5 किलो एवढा चारा सफिशियंट होतो. लक्ष द्या, या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष द्या. आता हा चारा मिळण्यासाठी सर वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे का? तर अगदी सायंटिफिकली मी सांगतोय, माझ्या अनुभव सिद्ध गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. 1 हेक्टरमध्ये म्हणजे पहिल्यांदा 1 हेक्टर म्हणजे किती ते कळलं पाहिजे. 1 एकर म्हणजे 40 गुंठ. 1 गुंठा म्हणजे 33 बाय 33 फूट. म्हणजे गुणाकार केला तर 1089 म्हणजे 1089 स्क्वेअर फीट एवढ्या स्वरूपामध्ये ते येतं. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. मग 40 गुंठ्याचा जर 1 एकर होत असेल तर 1 हेक्टरला 2.5 एकर जमीन लागते. 1 हेक्टरसाठी 2.5 एकर जमीन लागते. 2.5 एकर म्हणजे किती झाला आता? 1 एकर म्हणजे किती गुंठ्याचा सांगितलं मी? 40. 40 आणि 40 80 आणि 2.5 वरचा अर्ध म्हणजे 20 गुंठ. म्हणजे 100 गुंठ्यामध्ये सर्व कापण्या धरून जेवढ्या मी 20 कापण्या सांगितल्या
यामध्ये एकूण लसूण घास किती होतो? असं जर कोणी मला विचारलं तर मी डायरेक्ट उत्तर सांगेन की 130 टन. 2-4 टन मागे, 2-4 टन पुढे. किती सांगितलं मी? 130 टन. टन म्हणतोय. मग आता 1 टन किती किलोचा असतो? किती किलोचा असतो सांगा ना. 1 टन असतो 1000 किलोचा 1 टन. जे ऊस बागायतदार आहेत त्यांना ह्या गोष्टी सांगायला नको, त्यांच्या लगेच लक्षात येतं. मग आता एका हेक्टरमध्ये म्हणजे 100 गुंठ्यामध्ये 130 टन म्हणजे किती किलो झाला? 130ला 1000ने गुणल्यानंतर किती येतं आहे तेवढं बघा. 1,30,000. गणित करून बघा. म्हणजे एवढा चारा किलो, बरं का, किलो म्हणतोय, किलो. वर्षभरात 100 गुंठ्यामध्ये एवढा चारा येत असेल 1,30,000. लक्षात येते तुमच्या? तर एका गुंठ्यात किती येतो वर्षात चारा? एका गुंठ्यात किती येतो? सरळच आहे ना, 1300 किलो. वर्षभरात एका गुंठ्यात किती चारा मिळतो आपल्याला? 1300 किलो. कापण्या किती म्हणून सांगितलं मी? 20 कापण्या सांगितलं, बरोबर का? मग 1300 भागिले 20 करा, किती येतं आहे बघा. साधारण 65 किलो ते 75 किलो या दरम्यान उत्तर येतं साधारण. म्हणजे एका कापणीला आपणाला 65 किलो, कापण्या 20 म्हणलं ना मी, 20 कापण्यात 1300 किलो मिळतोय. मग एका कापणीला काढण्यासाठी 1300 किलो भागिले 20, याचं उत्तर साधारण 65 किलो. कमीत कमी म्हणतोय 65 किलो म्हणतोय. पण आपणाला 65 किलो चाराच नको आहे, जनावरच आपल्याकडे किती आहे? ती 40. मग 40 किलो चारा मिळण्यासाठी दररोज आपण त्या 10 गुंठ्यातला किती घास कापणं आवश्यक आहे? किती घास कापायला पाहिजे आहे? हे लगेच लक्षात आलं पाहिजे आहे तुमच्या. साधारण 625 ते 650. म्हणजे तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेमध्ये अगदी सांगू इच्छितो. 650 धरून चाला ना. 650 स्क्वेअर फीट. लक्ष द्या व्यवस्थित. मग 650चं जर स्क्वेअर रूट तुम्ही काढलं, 650चं म्हणतो, वर्गमूळ जर काढलं तर ते तुम्हाला साधारण 25 ते 26 अशा पद्धतीनं दिसू शकेल. म्हणजे दररोज तुम्हाला साधारण अर्ध्या गुंठ्यापेक्षा जास्त, थोडंसं जास्त दररोज तुम्हाला चारा लागणार आहे. 40 जर असतील तुमच्या, हे लक्ष देऊन व्यवस्थित गणित ऐका. उगं वाजवीपेक्षा जास्त खर्च करत बसायचा नाही. मग सर हे 650 स्क्वेअर फूट हे करण्यासाठी आम्ही काय करू?
किती बाय कितीचा साधारण एरिया आम्ही दररोज कापायचा. तर असं 25 फूट आणि असं 25 फूट किंवा असं 26 फूट आणि असं 26 फूट. आणि एवढं बी कळत नसेल, घरी जर तुमच्या वजन काटा असेल तर 40 मेंढ्यांना 40 शेळ्यांना किती चारा पाहिजे म्हणून सांगितलं. 40 किलो, 40 ते 45 किलो चारा पाहिजे. जास्तीत जास्त 50 किलो. नीट लक्षात घ्या. चारा कापतानाच एक आयडिया घ्यायची की बाबा एवढं हे एक पोतं कुचून भरलं की एवढा एवढा चारा होतोय, 40 किलो होतोय. 40 ते 45 किलो चारा दररोज मिळण्यासाठी आपणाला साधारण 650 स्क्वेअर फूट म्हणतो मी. ह्या गोष्टी तर आल्या लक्षात तुमच्या. किंवा प्रत्येक जनावराला 1 ते 1.25 किलो या दरम्यान चारा मिळावा, ओला चारा. एका वेळचा हे सांगतोय बरं का, लक्षात ठेवा. आपलं 1 एकराचं नियोजन चाललं आहे आणि 40 जनावर आपण कशी पाळू शकतो त्यामध्ये. मॅक्झिमम 50, कमीत कमी 40. तर एका वेळचं पाणी पाहिजे बरं का. मात्र याला लक्षात ठेवा, ही पहिली महत्त्वाची अट आहे. ठिबक करा तुम्ही, अतिशय उत्कृष्ट येतं. उन्हाळ्यामध्ये 2-3 महिने जर कमी पाणी पडत असेल तर तुम्ही ठिबक करा. लक्षात आलं का मी काय म्हणतोय. आणि ठिबकवरती तुमची मोटर 10 मिनटं चालू द्यावं. तेवढ्या 10 मिनटात 2-3च सारे भरायचे आहेत म्हणून सांगितलं. एकदाच पाणी कोणी द्यायला सांगितलं. 10 मिनटं जरी मोटार चालत असते, माझी किती चालते हां, लईत लई 12 मिनिट लय झालं. 10 ते 12 मिनटामध्ये जवळजवळ 70 जनावर आहेत माझ्याकडून, शेळ्या मेंढ्या मिळून. त्यांची पिल्लं आहेत, 2 म्हशी आहेत लक्षात ठेवा. आणि सर्व कुटुंब याचं पाणी, जनावराचं पाणी तेवढ्या 10 मिनटात वरती ठिबक वरती चालू असतं. दररोज 10 मिनटं चालू असतं. आज ह्या एरियावर 10 मिनटं लावली की उद्या त्या एरियावर 10 मिनटं, परवा त्या दिवशी त्या एरियावर 10 मिनटं. लक्षात ठेवा. पुन्हा 2 दिवसांनी या एरियावर 10 मिनटं, त्याच्यावर 10 मिनटं. तुम्हाला काय वाटलं, वाजवीपेक्षा जास्त पाणी उन्हाळ्यात पिकांना लागतं असं म्हणायचं का तुम्हाला? गैरसमजूत आहे तुमची. 10 मिनटात भरपूर ठिबकमधनं पाणी पडतं. फक्त आपलं क्षेत्र किती आहे ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. 1 एकर क्षेत्र आम्ही 10 गुंठ्यावर जपतोच ना. तुम्हाला आता मी परवा व्हिडिओ टाकला आहे बघा पाठीमागं, त्याच्यामध्ये भुईमूग, त्याच्यामध्येच मी तुम्हाला शेवगा दिसतोय. भुईमूग आता आम्ही काढून जवळजवळ तेवढ्या रानामध्ये आम्हाला 7-8 पोती भुईमूग झाला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यातलं वेल, म्हणजे द्विअर्थी आम्ही करत असतो. आणि आता शेवगा आम्ही त्यामध्ये सुरुवातीलाच लावला होता, तो एवढ्यावर छटला आहे. तो आता तो छटला, ठिबक चालूच आहे त्याला. लक्षात ठेवा. आता नियोजन वेगळं आहे मधल्या पट्ट्यामध्ये, ते सांगतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. मी अनुभवात म्हणजे प्रत्यक्षात आणतो आणि मग नंतर बाकीचं काय असेल. तर असं तुम्ही केलं, दररोज 50 किलो 40 किलो चारा दररोज जर तुम्ही 10 गुंठ्यामधला आणला तर शेळ्यांचा एक टाईम तुमचा व्यवस्थितरित्या भागला. हा कोणत्या वेळेला घालायचा चारा तेही पुढं मी सांगणार आहे. येते का लक्षात? जनावरांना
दिवसातून 3 वेळा चारा घालायचा असतो. त्यामधली एक वेळ तर तुमची पूर्णपणे मी कट केली. लक्षात आलं तुमच्या? आता उरलेल्या 2 वेळेला काय घालायचं? म्हणजे मी हे जे तुम्हाला सांगितलं 650 स्क्वेअर फूट किंवा दररोज 50 किलो 40 ते 50 किलो चारा काढून आणायचा, बरोबर तुमचं 18 ते 19व्या दिवशी तुमच्या 10 गुंठ्याला शेवट येईल. तोपर्यंत पहिल्या ठिकाणचा जेवढा तुम्ही पहिल्या दिवशी कापलेला चारा आहे तो तुमचा कापणीसाठी तयार झालेला असेल. सत्य बोले माझी वाचा. उशिरा कापलंय ते उशिरा उगवतंय म्हणून मी उशिरा येणार, झाडामध्ये असं नसते. ध्यानात आलं का तुमच्या? ते त्या पद्धतीनंच उंच त्याच्यापेक्षा कमी त्याच्या दिसतानाही फार सुंदर चित्र दिसतं. अशा पद्धतीनं केलं दररोज 40 ते 50 किलो चारा कापून तुमच्या कापण्या बरोबर 20 कापण्या होणार आणि प्रत्येक कापणी 18-19 दिवसात पुन्हा तुम्ही 19व्या दिवशी पुन्हा तुम्ही जागेवर येत आहे. म्हणजे 20 कापण्या प्रत्येक कापणी 20 दिवसांनी किंवा 18 कापण्या प्रत्येक कापणी 18 दिवसांनी. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि असं केलं तर एक वेळचा तुमचा पूर्णपणे 10 गुंठ्यांनी तुमच्या शेळीचा खर्च काढला. लसूण घास किंवा मेथी घासावी. आता पुढचं नियोजन कसं करायचं आहे? कारण एका एकरामधलं 10 गुंठ्याचंच हे नियोजन चाललं आहे आणि हे व्यवस्थित सुटसुटीत नियोजन सांगतो आहे. बावळटासारखं कसंही सांगत नाही नियोजन करून. व्यवस्थितरित्या नियोजन करूनच हे सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी बाळानं भरपूर स्टडी लागतो. उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला होत नाही. तर पुढचं नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.